Hi friends, I am VB Kate. Welcome to my channel. Subscribe my channel. You watch this video carefully and share this video to all your friends. Today we are going to learn new text, book review Swami and Friends by R.K. Narayan. Unit number 2, text number 5, बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. बुक रिव्ह्यू याचा अर्थ पुस्तकाबद्दल थोडेसे. अ लिटल बिट अबाउट द बुक, पुस्तकाबद्दल थोडेसे. बुक रिव्ह्यू याचा अर्थ फेर तपासणी किंवा पुस्तकाबद्दल थोडेसे. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज अ spoilers, so I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. या पुस्तकाबद्दल मी काहीही सांगितले तर त्याने कथेचे सार सांगून बिघडवल्यासारखे होईल. त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणे योग्य ठरेल. Swami is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. Even worse, mathematics. School is his absolute nightmare. Anyway, the story unfolds around the happening of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातील ही कथा आहे. स्वामी नावाचा साधारण 10-1 वर्षाचा हा एक खोडकर मुलगा आहे. त्याच्या वयाच्या इतर अनेक मुलासारखा स्वामीही एका जागी स्वस्थ न बसणारा, शाळा अजिबात न आवडणारा आणि त्यातही गणिताचा अतिशय तिटकारा असणारा मुलगा आहे. शाळा म्हणजे त्याला एक भयंकर शिक्षाच वाटे. या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून उलगडत जातात. तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतो आणि वडिलांकडून मार खातो इत्यादी विषयीची माहिती या भागातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी नाईटमेअर याचा अर्थ भयानक अनुभव, नाईटमेअर. मेन्शन याचा अर्थ तपशील. स्पॉइलर याचा अर्थ बिघडवणे, SPOILER, स्पॉइलर, बिघडवणे. मिस्टेक याचा अर्थ चूक. मेन्शन उल्लेख करणे. इव्हेंट EVENT, इव्हेंट म्हणजे घटना. नेक्स्ट, स्वामी इज अ टॉक्टिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. ॲज मेनी टीन्स बॅक देन, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harass somebody. Unlike kids today, this in fact was and in most part of India still is the life of a typical boys growing up. Technically isn't big in a kid's life. All they wants is to play havoc. स्वामी एक अतिशय बडबड्या लहान मुलगा आहे. आयुष्यात काहीही घडले तरी त्याला समोर जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहायची त्याची पद्धत आहे. परंतु सत्य त्याला अवघड कठोर मार्गाने समजते. त्या काळातल्या अनेक मुलासारखे त्यालाही उन्हात खेळणे, वस्तू लाथीने उडवणे, झाडावर चढणे, मोडतोड करणे,
आणि कुणाला तरी त्रास देणे अशा गोष्टी करण्यात मजा वाटत असे, जी आजकालच्या मुलांना वाटत नाही. खरे तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे वागणे असेच असायचे. भारतात आजही अनेक ठिकाणी तसे दिसते. मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान नसते. त्यांना फक्त दंगामस्ती करण्यात रस असतो किंवा इंटरेस्ट असतो. या ठिकाणी हराश याचा अर्थ त्रास देणे. त्याचबरोबर हॅवॅक याचा अर्थ हाहाकार उडविणे. टॉक्टिव्ह याचा अर्थ बोलका. नेक्स्ट, इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग्स ऑफ अ स्वामीज 10 years old mind, explaining and executively how he thinks and what is a perspective and of the world is the reader does feel like a Swami and gets very attached with the character as the story progresses. That's the magic of Narayan. इथे नारायण 10 वर्षे वयाच्या या स्वामींच्या मनातल्या भावभावना तो कसा विचार करतो आणि जगापुढे कोणत्या दृष्टीने पाहतो याच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल वर्णन करतात. जसजशी कथा पुढे सरकते तसे वाचक स्वतःला स्वामीत पाहू लागतात आणि त्या पात्राशी त्यांची जवळीक निर्माण होते. हीच नारायण यांच्या लेखनाची जादू आहे. सिग्निफिशन्स ऑफ द बुक. या ठिकाणी पुस्तकाचे वैशिष्ट्ये, सिग्निफिशन्स महत्त्व किंवा वैशिष्ट्ये. सिग्निफिशन्स ऑफ द बुक पुस्तकाचे वैशिष्ट्ये. स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen books. And Swami and Friends is a good read for the kids and teens alike. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. This does not mean that the book is filled with a heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in a country to this. स्वामी आणि मित्र हे R.K. नारायणचे पुस्तक पुरेपूर वाचनाचा आनंद देते आणि त्याचबरोबर किशोरवयीन मुलासाठीचे साहित्य असूनही हे पुस्तक फार मोठी मौलिक साहित्यिक मूल्ये जपते. स्वामी आणि मित्र हे मुलासाठी आणि खास करून किशोरवयीन मुलांसाठी असलेले अतिशय उत्तम वाचन साहित्य म्हणता येईल आणि आशियाई खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून अभ्यासले जाते. म्हणजे या पुस्तकात क्लिष्ट व्याकरण आणि शब्दबंबाळ लेखन आहे असे नव्हे. खरे तर पुस्तक त्याच्या अगदी विरुद्ध आहे. या ठिकाणी टेक्निकल जार्गॉन याचा अर्थ व्यवसाय वर्ग असा त्याचा अर्थ होतो. स्वामी अँड फ्रेंड्स is written in such simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. The English used in the book is both plain, simple, without any troubling words for the kids. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. स्वामी आणि मित्र हे इतक्या सुलभ इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे की R.K. नारायण यांच्यासारख्या एका विद्वान साहित्यिकाने ते लिहिले आहे यावर विश्वास बसत नाही
यातील भाषा समजायला अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टीने अगम्य शब्द नसणारी आहे. साधी छोटी वाक्ये पुस्तकाचे वाचन आणखीनच सोपे करून टाकतात. या ठिकाणी सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा. ट्रबल म्हणजे त्रास. इट इज अ मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ mischievous 10 years old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children, but the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and poor in his perspective. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid and who's actually very sensitive. It is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all, and R.K. Narayan does a great job conveying that to all of us. पुस्तकाच्या वर्णनात म्हटले आहे की एका 10 वर्षाच्या खोडसाळ भारतीय मुलाविषयी पुस्तक असल्यामुळे आपल्या अगोदरच खोडकर असलेल्या मुलावर याचा परिणाम होईल की काय म्हणून काही पालक चिंतित होऊ शकतात. पण या मुलाच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्याचे या पुस्तकातून दर्शवले आहे आणि त्यामुळे खोड्या मस्ती करणारा स्वामी खूप प्रेमळ, हळवा आणि तितकाच संवेदनशील मुलगा आहे हेही जाणवते. हेही खरे आहे की खोडसाळ मुले सर्वात जास्त संवेदनशील आणि प्रेमळ असतात आणि हीच गोष्ट आपल्याविषयी पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम हे R.K. नारायण या कथेतून करतात. थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचे आहे अशा सर्व वयोगटातील मुलासाठी अतिशय उत्तम वाचन अनुभव देते. सो in a conclusion, it can be said that this book is a good reader for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills असं म्हटलेलं आहे. म्हणजे कॉन्क्लुजन याचा अर्थ थोडक्यात सांगायचं असेल तर किंवा अखेर शेवटी थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचे आहे अशा सर्व वयोगटातील मुलामुलींच्यासाठी अतिशय उत्तम वाचनानुभव देते. अबाउट द ऑथर या ठिकाणी लेखकाविषयी. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियन वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम. R.K. Narayan is responsible for many of the outstanding literary works India has ever produced. And this book in a particular captures the essence of India under a British ruling and the mind and life of a typical teenage kid. R.K. नारायण हे भारतीय सर्वकालीन महान लेखकापैकी एक आहेत. अनेक उत्तमोत्तम किंवा सर्वोत्तम भारतीय साहित्य कृतीच्या निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. हे पुस्तक ब्रिटिश सत्ताकालीन वातावरण आणि त्यावेळच्या एका साध्यासुध्या किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचे आयुष्य यांचा आशय नेमके पकडते किंवा त्याचा सार पकडते. Other great works by Narayan include Malgudi Days, The Guide,
the painter of the science, and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. Go take a look at them if you are interested. मालगुडी देज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स आणि रामायण एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य आणि महाभारत एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य या नारायण यांच्या इतर काही उल्लेखनीय साहित्य कृती आहेत. आवड असल्यास जरूर हे साहित्य वाचा. आय एम स्टॉप हियर. Thanks for watching my video. Thank you very much.